आता गावातला कोण व्यक्ती इन्फॉर्मेशन दिला असेल का असंच आला, हे जाज न करता तसं बरेच लोकायले मारला गेला असेल. मारल्यावर मग आमच्या चुकी झाला म्हणणं योग्य नाही. पिटाई करायचा किंवा मारायचा आणि बाहेरच्याले काही फरक नाही पडत. तो मेला तरी चालत, पोलीस मेला तरी आदिवासीच आणि गैर आदिवासी पण मेला, पण जादा तर आदिवासी. आणि ते नक्सली मेला तरी आदिवासीच. 31 मार्च 2026 पर्यंत देशातून सशस्त्र माओवाद संपुष्टात येईल असा सरकारचा दावा आहे. गेल्या काही दिवसात वेगवेगळ्या राज्यांमध्ये होत असलेल्या कारवाया आणि सोबतच मोठ्या प्रमाणावर होत असलेले आत्मसमर्पण त्या दाव्याला बळही देतात. मात्र ज्यांनी अनेक वर्ष सशस्त्र माओवादामध्ये घालवलेत आणि त्यानंतर आपला मार्ग चुकत आहे याची जाणीव झाली आणि त्यांनी माओवादाचा मार्ग सोडला, असे तत्कालीन वरिष्ठ कमांडर आणि आताचे यशस्वी शेतकरी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. दादा, मला सांगा, काही दिवसांपूर्वी झालेला एक अत्यंत चर्चित आत्मसमर्पण म्हणजे मल्लोजुला वेणुगोपाल म्हणजेच भूपती यांचं आत्मसमर्पण. त्यांचं आत्मसमर्पण झालं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र असेल, छत्तीसगड असेल, तेलंगणा असेल, माओवाद्यांचे मोठे जथ्थे जे आहेत ते आत्मसमर्पण करायला लागले. त्यांनी जो मुद्दा मांडला तो सर्वांनी मान्य केला असं चित्र एक दिसून आला. मात्र 2008मध्ये जेव्हा तुम्ही सशस्त्र माओवाद सोडला होता, दलम सोडलं होतं आणि कायद्यासमोर आत्मसमर्पण केलं होतं, तुम्ही पण त्याच सगळ्या गोष्टी बोलत होत्या जे भूपती आज बोलत आहे. मात्र तेव्हा तुमचं ऐकण्यात नाही आलं का? नाही, बरोबर सर. म्हणजे तेव्हा म्हणजे आपण म्हणजे हे पार्टी जे गव्हर्मेंटच्या जो काही स्कीम आपण विरोध करत होतो, तर त्याच्या जाग्यावर जरी पार्टीकडून काही डेव्हलप केला तर लोक आपल्याला साथ देतील, नाही तर कोणी नाही देत. तर त्यामध्ये अनेक चुकीचे एक गाव आहे तिकडं आपला कोटगल साईड. तर बरसातीच्या टाईममध्ये डिलिव्हरीच्या पिरियडमध्ये रस्ते नसल्यामुळे ते बाईचा जीव गेला. पावसामुळे दोनही साईड नदी, तर जाताच नाही आला. तर हे गोष्ट आम्ही पहिले अशी चर्चा पण केला, पण तेव्हा म्हणजे आपण जसं थोडं लहान कॅडर असल्यामुळे ते कोणी लक्ष पण नाही देत होते. आणि असं चळवळीमध्ये असे बरेच चर्चा होऊनच आम्ही बाहेर आल्याच्या नंतर मग बरेच काही असे म्हणजे आपलं गांधीवादी विचार हे असे बोलत होते पहिले. म्हणजे तुम्ही सशस्त्र माओवाद, नक्षलवाद सोडलं पाहिजे हे विचार जेव्हा तुमच्या पार्टीमध्ये, तुमच्या संघटनमध्ये मांडले, तेव्हा तुम्हाला तुमचे विचार गांधीवादी असं सांगण्यात आलं? हां, गांधीवादी म्हणजे हे जे काही डेव्हलपचा जरी विषय बोलला तर ते गांधीवादी विचार सोडावाचा तेव्हा तसा नव्हता सर. म्हणजे विकासाची गोष्ट जरी पार्टीमध्ये केली तर तुम्हाला गांधीवादी आहे असं नाव ठेवले जाईल? बिलकुल बिलकुल सर, गांधीवादी विचार असे म्हणत होते. तेव्हा त्या टायमात म्हणजे त्या एरियात लीडर्स होते ते आंध्रामध्ये सरेंडर झाला पहिले. हे DVC SZC मेंबर होतं तेव्हा, आणि तसे बोलत होते ते. मग तुम्ही सोडण्याचा जेव्हा हळूहळू तुमचे विचार असे बदलत गेले, तेव्हा तुम्ही दलम, पार्टी आणि ही बंदूक हातातून सोडून द्यावी, आपला मार्ग चुकतोय, हे केव्हा जाणीव झाली आणि तेव्हा तुम्ही काय सांगितलं पार्टीला? म्हणजे मग मी आल्यावर का केला माझा एवढाच, म्हणजे मी का विचार केला सर, मी घरून आला तर कोणाला विचारून नाही आला आणि आमचे घरचे पण जा नाही म्हणाले आणि आता पार्टी सोड पण ते नाही म्हणत. तर मी का केला, 5-6 गाववाल्याला बोलवला. आपला एक गाव आहे तिकडं आपलं पुराडा पोलीस स्टेशनच्या आधी, तिथं 5-6 गाववाले आले आणि बाकीचे दलमचे कॅडर पण होते. त्याच्यासमोर मी क्लिअर मुद्दा मांडला, मी गेला कसा आणि मी वापस येत आहो कशासाठी. म्हणजे पार्टीमध्ये असं प्रॉब्लेम चालत आहे, त्याच्यामुळे मी हा पार्टी सोडत आहो हे सांगल्यावर मग गावातले लोकांना कळलं आणि जो दलमचे कॅडर होते त्याला पण कळलं. तर त्याच्यानंतर खूप प्रॉब्लेम झाला पार्टीमध्ये खूप.
तर बरेच लोक हत्यार फेकणं, असं करणं तसं करणं, म्हणजे त्याला शांत करावासाठी मग माझ्यावर भरपूर काही आरोप, गद्दार पण इस्तेमाल केले, पैसे नेले म्हणून पण केले. उभं राहीन सर. तुम्ही जे म्हणताय बाहेरचे कॅडर आणि लोकल कॅडर म्हणजे तुमचं जे तेलंगणामधील जे नेतृत्व आहे आणि जे स्थानिक आदिवासी भूमिपुत्र आदिवासी तरुण आहे, असा फरक केला जातो दलममध्ये? फरक केला जाते सर. काहून म्हणजे आता एका गावात उदाहरण सांगला तर मुठभेड झाला, ते मुठभेडावर आपण का करू शकतो. आता गावातला कोण व्यक्ती इन्फॉर्मेशन दिला असेल का असंच आला, हे जाज न करता तसं बरेच लोकायले मारला गेला सर. मारल्यावर मग आमच्या चुकी झाला म्हणणं योग्य नाही. म्हणजे निर्दोषांना मारले हां. पाटणचा एक मारला गेला तसाच, आणि अजून आपला हा कोणता तरी एक गावात पण तसे मारले. मग नंतर ते आमचं चूक झाला, हे असं झालं, ते गलत आहे. म्हणजे हे आपली मुखबिरी केली असं करून जनतेतील निर्दोषांना मारण्याचा जो निर्णय होत होता तो स्थानिक तरुण किंवा स्थानिक जे भूमिपुत्र आदिवासी आहेत ते घेत नव्हते, दुसऱ्या राज्यातून आलेले जे नेते आहेत ते घेत होते. तर आपण विचार करतो सर, म्हणजे कसा एक वेळ आपण गलती झाला तर कोणी करते सर, पण एक वेळ दोन वेळ समजवल्यावरही तो जरी नाही ऐकला तर मग त्याला मारला तर ते योग्य आहे, असं पहिलेपासून पण होतं. आणि आपण विचार करते म्हणजे लोकल कॅडर, पण हे कोणाला पिटाई करायचा किंवा मारायचा, आणि बाहेरच्याले काही फरक नाही पडत, तो मेला तरी चालेल. क्रूरता करायचे बाहेर राज्याचे माओवादी. बिलकुल सर. मला सांगा, आज आता जे सशस्त्र माओवाद संपुष्टात येत आहे, 2006 ते 8-9 पर्यंत तुम्ही आणि तुमच्यासारखे अनेक लोक हीच बाब म्हणत होते. जे काही आज होत आहे ते तुम्ही तेव्हा जवळपास आजपासून 17-18 वर्षापूर्वी तुम्ही हेच मुद्दे तुम्ही मांडलेले होते. जर तेव्हा हे सशस्त्र माओवाद संपुष्टात आले असते तर माओवाद्यांमध्ये जे स्थानिक आदिवासी मारले गेले, पोलिसांमध्येही असलेले जे अनेक स्थानिक भूमिपुत्र मारले गेले, शहीद झाले, सोबतच अनेक निर्दोष ज्यांचा उल्लेख करताय त्यांची हत्या झाली, अनेक स्थानिक आदिवासींचे जीव वाचले असते जर हीच गोष्ट तुमचं ऐकून तेव्हा झाली असती तर. बरोबर आहे सर. काहून म्हणजे येतं तीन, आता पोलीस मेला तरी आदिवासीच, आणि गैर आदिवासी पण मेला, पण जादा तर आदिवासी, आणि ते नक्सली मेला तरी आदिवासीच. आणि हा नक्सली पोलीसच्या मदत जरी भांडणामुळे सगळ्यातून जास्त जो जीव गेला, जहलात सडतं त्या जिल्ह्यातले किंवा कोणता एरिया असो, ते आंदोलन आहे ते आदिवासी गरीब लोकांच्या खूप काही. एक आता चालू आहे कसा 2026 तर डेडलाईन तय केलं सरकारनं, पण मला वाटत नाही सर संपतील म्हणून. आता पण कॅडर असतीलच, कुठं नाही कुठं सुप्त अवस्थेमध्ये राहतील. बिलकुल सर. आणि ते अजून हळूहळू चालू पण करू शकतात. काहून म्हणजे गणपतीचा काही अतापताच नाही त्याचा. आता समाचारमध्ये तर काही समाचार येते, पण गणपतीला आजही माओवाद्यांचा जो कॅडर आहे, सामान्य कॅडरपासून जे मोठे कमांडर आहेत माओवाद्यांचे, सर्व आजही गणपतीला आपला सर्वोच्च नेता मानतात. बिलकुल सर. म्हणजे त्यानं 15-16 वर्ष चालवला, तर आणि त्याच्यापासूनच एवढा विस्तार झाला होता ना सर, तर त्याला नेता तर मानणारच आहेत, आणि आता पण मानतातच. तुम्ही किती आणि पहिलेचा काळ कसा होता सर, म्हणजे पहिलेचे पोरं कसा शिकत पण नव्हते ना, त्याच्यामुळे पण ते प्रॉब्लेम होता. आणि आता कसं शिक्षण मिळालं, त्याच्यामुळे कसं आपला डोकं विकसित होत गेलं, त्याच्यामुळे पण आता दूर झाले ते. आणि पहिले तर लोक दूर झाले हे तुम्ही म्हणताय, कुठेतरी माओवाद्यांचा आणि माओवाद्यांचा जो नेतृत्व आहे त्याचाही चुकलं याच्यामध्ये, लोक दूर जे झाले त्याच्यामध्ये. हो सर, बिलकुल. काहून म्हणजे कोणी गलती करते, पण त्याच्यावर मीटिंग बसवून मेजॉरिटी मायनॉरिटी, मावोनं सांगितलं मेजॉरिटी मायनॉरिटी धरूनच काम करायचं. हां, कोणाला असं मारता नाहीत, कोणाला काही करता नाही, कोणाकोण असं फुकट खाता नाही, असं त्यानं सांगितलं सर. त्याचे डॉक्युमेंट्समध्ये तसे लिहिलेले होते मावोच्या. पालन होतो की उल्लंघन होतं? सर, उल्लंघन.
त्याचा सिद्धांत मी आता पण म्हणतो चांगला आहे, पण जो अंमल करतात ना त्याच्यात ते चुकी आहे. उल्लंघन करतात म्हणजे लोकांना, निर्दोषांना मारणं, दमन करणं हे होत होतं. बरोबर बरोबर सर, होता. आणि काही कॅडर पण जरी जेवण नाही दिला तर आम जनतेवर भावरणं डाटणं हे चुकीचं आहे ना सर. जेवण नाही देतील तर नको देऊ ना, पण त्याच्यावर तुले धमकवणं मारणं ते अधिकार कोणीच नाही दिला सर, आणि मारावाचा पण अधिकार कोणीच नाही दिला. तर लोकांवर आपण कशासाठी भला ठीक आहे, त्याच्या एक भीतीच्या वातावरणामुळे जेवण नाही देत, तर तेव्हा आपण त्याले गाली देणं किंवा काही बोलणं ते गलत आहे. तसे पण झाले आहेत सर घटने. जनता अदालत, एक अदालत माओवादी भरवतात, नक्षलवादी भरवतात आणि त्याच्यामध्ये ते निर्णय देतात. अनेकांना मृत्यूदंडही दिला जातो, अनेकांना सोडलं जातो, अनेकांना मारहाणीची शिक्षा दिली जाते. या जनता अदालतच्या नावाखाली पण अत्याचार होत होते. नाही तर का सर, म्हणजे ते जरी एक उदाहरण, एक गावात जरी आपण कोणताही समस्या झाला तर त्या गावात जाऊन लोकायले जमा करून विषय काढून त्या विषयावर ते लोक का म्हणतात, किती लोक खरं म्हणतात का किती लोक खोटं म्हणतात ते पाहायला पाहिजे. पण असे घटने पण झाले आहेत, कधी कधी तो नाही म्हणला तरी त्याला जबरदस्तीनं पिटाई करून त्याला कबूल करवाना, म्हणजे ते एक गलतच झालं ना सर. ते म्हणजे एक हुकुमशाही झाला. आपण सरकारला हुकुमशाही म्हणतो, तर ते पण हुकुमशाही झाली ना, लोकशाही कुठं आहे, नाही ना सर. ते असे चुकामुळेच आता आंदोलन ते डगमगागली पुरं नक्षलवाद्यांचं, असं मला वाटतं. रोजचं जेवण खावण किंवा हे झालं ठीक आहे, स्थानिक जनता मदत करत असेल एकेकाळी, पण आर्थिक रसद कुठून मिळत होती? कारण एवढं मोठं संघटन चालवण्यासाठी प्रत्येक दलमला काही खर्च द्यावा लागत असेल पार्टीला, तर तो खर्च कोण देत होता? त्याच्यानंतर मग शस्त्र आहेत, इतर काही गोष्टी आहेत, खर्च लागतो, तो सगळं खर्च, आर्थिक रसद कुठून येत होती? मेन सोर्स पार्टीले म्हणजे तेंदूपत्ता ठेकेदार, पेपर मिल, मेन सोर्स हे सर. त्याच्यातूनच फंड जमा करून मग एक दलमसाठी एका वर्षासाठी म्हणजे 50,000 का 1,00,000 असा दलम संख्या पाहून ते देत होते. पार्टीकडून प्रत्येक दलमला वार्षिक फंड मिळतो. हो. त्या आता 1,00,000 जरी द्यायला 10 लोक राहिले तर एक वर्षभर पुरला पाहिजे ते. म्हणजे एक दलमला एका वर्षासाठी जेवढा फंड मिळाला त्या फंडमध्ये पूर्ण वर्ष काढायचं आहे त्या दलम. काढायचं आहे. त्या काळात 1,00,000, त्या काळात 1,00,000 मिळत होते. त्याच्यात किचन, कपडे वगैरे जे काही सगळं, साबण, जे काही दैनंदिन वस्तू त्याच्यात. आणि 1 वर्ष झाला का डिसेंबर महिन्यामध्ये त्याचा हिसाब, 1 रुपयाचा हिसाब, 1 रुपया वाचला तरी ते पार्टीत जमा करावं लागेल. हिशोब व्हायचा आणि उरलेले पैसे पार्टीत परत जायचं सर. जे कमांडर असतात, जे मोठे नेते असतात, त्यांच्याकडून या पैशाचा अपव्यय किंवा अपहार करणे किंवा स्वतःसाठी वापरणं, किंबहुना एक जर मी शब्द वापरला तर भ्रष्टाचार करणं, हेही होत होतं. आता कोणी बराबर जर हिसाब नाही झाला तर तेच ते तसं तर म्हणणारच आहेत, कुठं खर्च केला, का केला, म्हणजे ते भ्रष्टाचारमध्येच ते जुडते सर. तर तसा पण झाले, पण आपल्या एरियात असे नाही घडले. पण हे तर होते, कोणी जास्त खर्च करते आणि सांगत पण नाही, तर हे एक होता. पण आपल्या साईड तेवढा याच्याबद्दल तर नाही, पण आपण तर हिसाब क्लिअर देवाचा. डिसेंबर महिन्यामध्ये आपला जेवढं 1 रुपया वाचला तरी 1 रुपया जमा करून देवाचं, बस. पुरुष सेम. बरेचदा दलममध्ये काम करणारे जे तरुणी असतात ते लग्न करू इच्छितात. लग्नाची परवानगी मिळायची, म्हणजे दलममध्ये जर सक्रिय आहे कोणी तर लग्नाची परवानगी मिळायची का? हो सर, म्हणजे त्यांची इच्छा झाला तर ते पार्टी कमिटीला सांगत, तर मग ते पार्टीमध्ये निर्णय करून मग त्यांची इच्छा असेल तर लग्नाचा प्रॉब्लेम नाही, तसं परमिशन देत होते, करत होते. त्यांना संबंध ठेवता येत होते, नसबंदी केली जायची. हां बिलकुल सर. पुरुषांची नसबंदी केली जायची. हो.
लग्न झाल्यावर नसबंदीमुळेच मुलं बाळ नाही होत ना सर. सगळ्यांची नसबंदी जी दलममध्ये जो आलेला प्रत्येक पुरुष आहे त्याची नसबंदी केली जाते. प्रत्येक हा नियमच आहे. नियमच आहे सर. नसबंदी करतात. आज तुम्ही जवळपास 18 वर्ष झाले आत्मसमर्पण केलेलं आहे आणि तुम्ही कुठे आहात मी तो स्थान नाही सांगणार तुमच्या सुरक्षिततेसाठी. मात्र तुम्ही यशस्वीरित्या आज शेती काम करत आहात, चांगला जीवन जगतायत, समाधानी आहे आपल्या जीवनाशी. बिलकुल सर. रोजीरोटी करून आम्ही जगत आहोत सर, तरी पण चांगला समाधानी आहे. मातीशी जुळलेले आहात, शेती करतात रोज, जो गावात मातीशी संबंध होता तो आजही काय? बिलकुल बिलकुल सर, संबंध आहे सर, कायम आहे सर. आपण शेतीत मेहनत केला ते परवडते आणि पोट भरणं, पण ते जंगलात फिरून काही फायदा नाही. आणि तिथं जाऊ नये सर, तिथं कोणताही काही हासिल होणार नाही आहे, हासिल होणारच नाही आहे. काहून म्हणजे आता पार्टीच्या काम करता करता जेलात जरी गेले तर त्याले काही सहायता पण नाही करत ना सर पार्टीकडून. तर ते अर्थ कोणता राहिला? त्याचं परिवारवाले आता कोणी कोणी मारले गेले, त्याचं परिवार तसे आहेत, त्याले काही नाही काही तर हेल्प करावं लागेल. आता गव्हर्नमेंट एक उदाहरण, जरी मुखबीरच्या नावात जरी मारले तर त्याले काहीतरी पण त्याच्या परिवाराला काहीतरी देतात. माझा अखेरचा प्रश्न, जो सशस्त्र नक्षलवाद आहे, माओवाद आहे, तो जंगलात होता. असंच एक शब्द आहे शहरी माओवाद, शहरी नक्षलवाद, अर्बन नक्सलिझम म्हणतात. तर शहरी भागामध्ये जे असलेले पाठीराखे आहेत या विचाराचे, ते कधी जंगलात भेटायला यायचे? हो येतात ना सर, जंगलात येत होते, कोणते कॅम्प राहिलं तर येत होते. इकडे तर महाराष्ट्रामध्ये तर भरपूरच, गुजरात, इकडं विरार साईड पण होते, असे बरेच लोक होते सर. आता किती आहे त्याचा माहीत नाही. मुंबईपर्यंत होते? हो 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 सर, मुंबईपर्यंत आणि होते. ते गडचिरोलीच्या जंगलात यायचे? बिलकुल सर. आता हे महारात तेलतुंबडे वगैरे पहिले कुठं येत होतं सर, मग नंतरच आले बरेच कॅड. आता गोंदियाला एक सरेंडर झाला आपला अनिल, त्याला अनिलच्या नावानं मी ओळखत होतो पहिले, म्हणजे तो नागपूरमध्ये शिकत होता अनिल नावानं. विकास नागापूर. विकास नागापूर, बरोबर सर. ते पण पहिलेच शहरातच होते सर, ते येत होते इकडं. शहरात शिकला विकास नागापुरे आणि त्याच्यानंतर जंगलात जाऊन कमांडर बनला. बरोबर सर. तो नागपूरला पण शिकला, नागपूरला शिकला ते मला माहीत आहे. नागपूरच्या हॉस्टेल्समध्ये राहायला तो? नाही, रूम करून राहत होतं ते माहीत आहे सर त्याचं. तर तसे येतात सर, बाहेर काम करणारे पण येतात आणि त्याच्या माध्यमानंच जो जंगलातले लोक पण सिटीत जाऊन राहतात, हे तर चालतेच. देवाणघेवाण चालू. हो, पोस्टर बॅनर्स, जरी जंगलात पहिले प्रॉब्लेम होता तर बाहेरूनच छपाई वगैरे सगळं करून पॅम्पलेट्स वगैरे इकडे आणून देत होते, म्हणजे कोरिअरच्या माध्यमात. तर हे कोण आहेत यांचं नाव मी सांगणार नाही, कारण ते कायद्यापुढे त्यांनी शरणागती पत्करली आहे, भारतीय संविधानाला सर्वोच्च मानलं आहे आणि गेल्या 17 वर्ष समाजाच्या मुख्य धारेमध्ये राहून एका अज्ञात ठिकाणी ते यशस्वीरित्या शेती काम करतायत, आपल्या कुटुंबासोबत सुखी आहेत. त्यामुळे त्यांची सुरक्षितता धोक्यात यावी म्हणून त्यांचा नाव आम्ही गुपित ठेवतोय. मात्र त्यांनी जी माहिती या संपूर्ण माओवादासंदर्भात दिलेली आहे, स्पष्टरित्या त्यांच्या बोलण्यातून जाणवतंय की 2006 ते 2008, 9, 10 या कालावधीमध्ये बरेचसे त्यांच्यासारखे तत्कालीन माओवादी होते जे म्हणत होते की बंदुकीचा मार्ग सोडला पाहिजे. मात्र तेव्हा अनेक मोठ्या माओवादी नेत्यांनी आपल्या स्वार्थापायी त्या सर्व लोकांचं म्हणणं ऐकलं नाही, त्यांना गद्दार संबोधण्यात आले, त्यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आता जे काही होत आहे हेच जर 2008, 9, 10 पर्यंत झालं असतं तर तिन्ही बाजूचे, म्हणजे माओवाद्यांमधील अनेकांचे जीव वाचले असते, पोलिसांमधील अनेकांचे जीव वाचले असते आणि जी सामान्य निर्दोष जनता मारली गेली माओवाद्यांच्या हातून त्यांचेही जीव वाचले असते. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.